खरी शिवसेना खरी राष्ट्रवादी कोणाची याचा फैसला करणारा निकाल आज असेल। शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतरची ही पहिली विधानसभा निवडणूक होतीये, त्यामुळे खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी कोणाची यावर आज शिक्कामोर्तब होणार आहे। जनतेचं कोर्ट ठरवणार आहे खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी कोणाची आहे। न्यायालयीन लढतीमध्ये शिंदे गट आणि अजित पवार गटाला जरी विजय मिळालेला असला तरी सुद्धा निवडणूक आयोगाने जरी चिन्ह आणि पक्षाचं नाव शिंदे आणि अजित पवारांना दिलेलं असलं तरी जनतेच्या मनात नेमकं काय, जनतेच्या मनातली खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी कोणाची, पक्षाचा केडर नेमका कोणासोबत हे आज स्पष्ट होणार आहे। कारण का दोन मोठ्या पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर होणारी ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे आणि या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत। आणि महायुतीसाठी सुद्धा ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे। महायुतीचे तीनही दिग्गज मैदानात उतरलेत, त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। कोपरी पाच पाखाडीमध्ये शिंदेंना आव्हान आहे दिघेंच्या पुतण्याचं, केदार दिघे यांचं। नागपूर दक्षिण पश्चिम मधून देवेंद्र फडणवीस रिंगणात आहेत, त्यांच्यासमोर आव्हान आहे प्रफुल्ल गुडधे यांचं। तर बारामतीमध्ये अजित पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यांचा सामना होतोय त्यांच्या पुतण्याशी अर्थात युगेंद्र पवारांशी। त्यामुळे महायुतीचे जे तीन प्रमुख चेहरे आहेत त्या तीनही चेहऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि या लढती देखील अत्यंत प्रतिष्ठेच्या होताना आपल्याला दिसतायत। तर एकीकडे महायुतीचे दिग्गज रिंगणात आहेत तर महाविकास आघाडीचे दिग्गज नेतेही रिंगणामध्ये उतरलेत। नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेत। वरळीमध्ये आदित्य ठाकरेंना मनसे आणि शिंदेंच्या शिवसेनेनं मोठं आव्हान दिलेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर जसं मोठ्या पक्षांना आज महत्त्व प्राप्त होतंय तसंच छोटा पक्ष आणि बंडखोर निकालानंतर किंग मेकर ठरण्याची शक्यता वर्तवली जातेय। महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये घमासान होतंय आणि या घमासानीमध्ये बंडखोर बाजी मारण्याची शक्यता आहे। छोट्या पक्षांना निकालाआधीच गळाला लावण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये आपल्याला मोठी चढाओढ दिसतेय। आणि या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त चर्चा झाली ती लाडक्या बहीण योजनेची। त्यामुळे लाडक्या बहिणीचे नेमके कोणते भाऊ सत्तेत येणार हा प्रश्न आता उपस्थित होतोय। लाडक्या बहिणीचा वाढलेला मतांचा टक्का कोणाला तारणार याकडे देखील लक्ष आहे, याची उत्सुकता आहे। निकालानंतर कौन सेफ है या प्रश्नाच्या उत्तराकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे। बटेंगे तो कटेंगे या प्रचाराचा निकालावर किती परिणाम होणार हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरतंय।